Everybody, good morning. Today we will study mathematics. Lesson number 4, determinant matrices. Unit. Please exercise 4.7. Unit question number 7 is going on. Okay. And question 7 मध्ये पहा काय 3a minus 2b plus c is equal to I. First of all, we will find out c. Then we will find out C transpose. Okay, so that is why here what they have given you, that you first write down the on this board. B is equal to, what is B is equal to? Minus 1 3 4 minus 1. Okay, then you take this one equation. Which equation they have given to you? 3a minus 2b plus c is equal to this equation they have given to you. 3 into a, what is a? 5 4 minus 2 3 minus 2, what is b? Minus 1 3 4 minus 1. Okay, and the equation c that we have to find out. Matrix C we have to find out. अभी तो पहले आए वाली आइडेंटिटी से ऑर्डर किती आहे 2 2 इथं 2 2 आहे इथं 2 2 यायला पाहिजे नाही का. आता या 3 ने याला मल्टिप्लाय करा, या 2 ने याला मल्टिप्लाय करा. मी 3 ने मल्टिप्लाय करते 3 into 5 15, 3 into 4 12, 3 into minus 2 6, 3 into 3 9. Okay, 2 into minus 1 minus 2, 2 into 3 6, 2 into 4 8, 2 into minus 2 minus 1, that is minus 2 plus c. This is equal to 1 0 0 1. Okay, आता we have to do the summation of these two. 15 minus this minus plus what will happen? Plus 2. Okay, हे बघा रे इथं किती 12 minus किती 12 minus किती 6 आहे. इथे किती बाबा minus 6 and this minus 8. Okay, 9 this minus will become plus c. E is equal to 1 0 0 1. Okay, next step 15 plus 2 किती रे 17, 12 minus 8 6 minus 6 minus 8 किती होते minus 14. 9 plus 2 11 plus c 11 plus c is equal to what will happen 1 0 0 1. Now this matrix you bring to the other side, what will happen? Its sign will change. हे दुसऱ्या बाजूला घेऊन चला, त्याचं काय बदलेल साइन बदलून जाईल. c is equal to 1 0 0 1 minus 17 6 minus 14 11. Okay, so this is equal to okay, you take the subtraction of these two. 1 minus 17, this 0 minus 6. Okay, here you see here 0 minus और हे minus क्या हो गया प्लस. ठीक है, पुढे बघा रे इथं काय झालं. ओके, हे 1 हे मायनस आणि हे 11. ओके, थोडं समजलं का 1 minus 17. ठीक आहे, 0 minus 6 हे 0 minus आणि minus हे plus 14 1 minus 11. ठीक आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय म्हटली पोरांनो 17 minus 1 minus 16 0 minus 6 minus 6 14 plus 0 14 1 minus 11 minus 10. What is this? This is the matrix C. What do we have to find out? We have to find out transpose of C. आपल्याला transpose of C काढायचा आहे. transpose of C and transpose of C काढत असताना स्टुडंट्स आपल्याला सर्वांना माहिती आहे. What we have to do? We have to change
ए येणार. मॅट्रिक्स ए किती आहे 7 3 0 0 4 -2 आहे. त्याला काय डायरेक्टली काय करायचं ट्रान्सपोज काढा. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए काय करायचं रो टू कॉलम्स आणि कॉलम्स टू रो म्हणजे कोणतरी एक चेंज करा दोन्ही एकाने चेंज करू नका. आता ह्या रोज आपण कॉलम करूया किती झाले हे 7 3 0 0 4 आणि -2 असं काय झालं ते रोज आय हॅव कन्वर्टेड इनटू कॉलम्स केलेलं आहे. चला आता बी घ्या. काय आहे बी घ्या. मॅट्रिक्स बी काय पहा 0 -2 3 2 1 -4. ओके. आता तुम्हाला काय करायचं स्टुडंट्स लगेच ताबडतोब त्याचं ट्रान्सपोज ऑफ काय काढा बी काढून घ्या. काय करणार तुम्ही रोचे कॉलम्स करणार. हे रो आहे हे रो आडव्या रेषा रो असतात त्याचे उभ्या करायच्या. हे 0 हे -2 हे 3 हे आडवी आहे उभी करा 2 1 3 -4. ओके. आडव्या रेषेचं रूपांतर उभ्या रेषेत करणे म्हणजे रोचं कॉलम करणे. तर हे झालं तुमचं काय आहे काय झालं हे बी ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी झालं. त्याला 4 ने मल्टिप्लाय करा. 4 ट्रान्सपोज ऑफ बी 4. ओके. आता काय करायचं ट्रान्सपोज ऑफ बी किती आहे 0 हे 2 आहे इथे किती -2 1 आहे इथे किती रे 3 -4 आहे. तर तुम्ही त्याला 4 ने मल्टिप्लाय करणार ठीक आहे. चला 4 0 म्हणजे काय झालं रे 0 झाला. त्याच्यानंतर 4 2 म्हणजे काय झालं 8 झालं. 4 -2 म्हणजे -8 झालं. 2 1 म्हणजे 4 झालं. 4 3 म्हणजे किती झालं 12 झालं. 4 -4 म्हणजे किती झालं -16 झालं. 4 ट्रान्सपोज ऑफ काय रे बी. आता या दोघांचं तुम्हाला ऍडिशन करायचं आहे. आपला प्रॉब्लेम नंबर 1 चालू आहे. 1 चं सोल्युशन चालू आहे स्टुडंट्स. ओके. आता काय करणार आहे ट्रान्सपोज ऑफ ए प्लस 4 ट्रान्सपोज ऑफ बी. ओके. चला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए कुठे इथं आहे किती रे 7 0 3 4 0 -2 आहे प्लस बघा रे आपण 4 ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी इथं इथं आहे पहा 0 8 हे काय हे -8 हे 4 12 किती रे 16. या दोघांचं तुम्हाला ऍडिशन करायचं आहे. we have to add the corresponding elements. corresponding संगत एलिमेंट काय केलं 7 प्लस किती आहे 0 इथे किती आहे 0 प्लस 8 इथे किती आहे 3 मायनस 8 इथे किती आहे 4 प्लस 4 इथे किती आहे 0 प्लस 12 इथे किती आहे -2 मायनस किती आहे 16 आहे. this is equal to 7 plus 0 7 0 plus 8 8 3 minus 8 किती रे -5 4 plus 4 8 0 plus 12 minus 18 minus काय आहे 18 A ट्रान्सपोज प्लस 4 into किती आहे B ट्रान्सपोज आहे. ओके. आता स्टुडंट्स तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे नाही का. मी काय करतो पहा सेकंड प्रॉब्लेम आहे. सेकंड प्रॉब्लेमचं आपण काय करूया सोल्युशन काढूया. सेकंड प्रॉब्लेमचं आपण काय करू सोल्युशन काढूया. तो सोल्युशन काय पहा तो A -5 ट्रान्सपोज ऑफ B दिस इज इक्वल टू 5 घ्या स्टुडंट्स. आणि इथं मॅट्रिक्स कोणती घ्या ट्रान्सपोज ऑफ A. आता हे 7 0 किती आहे 7 0 इथे किती आहे 3 4 आता इथे हे 0 -2 आहे -5 ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B काय पहा किती आहे रे पोरांनो 0 0 -2 3 -2 1
15 5 into 4 किती रे 20 5 into 0 0 5 into 2 -10. -10 आहे 5 into 0 0 5 into 2 10 5 into -10 5 into 1 5 5 into 3 15 5 into 4 माइनस किती आहे 20 आहे so this is equal to इथं काय करायचं बघा हे 35 minus 0 0 minus किती रे 10 इथे किती आहे 15 ही मायनस आणि ही मायनस म्हणजे काय झालं हे प्लस झालं पहा स्टुडंट्स इथं बघा रे 20 मायनस किती 5 तो काय 0 मायनस किती रे 0 minus 15 इथे किती आहे मायनस 10 हे मायनस आणि हे मायनस म्हणजे काय रे प्लस 20 अशा पद्धतीने काय झालं पहा 35 minus 0 35 0 minus 10 minus 10 15 plus 10 25 20 minus 5 15 0 minus 15 minus 50 minus 10 plus 20 plus 10 what is this 5 A transpose minus 5 B transpose okay any problem here सरळ समजलं का चला लिहा इथं पहा स्टुडंट्स पहिले तुम्हाला काय करायचं हा प्रॉब्लेम नंबर 9 आहे 4.0 ला प्रॉब्लेम नंबर 9 चालू आहे तुमचा याच्यामध्ये पहिले तुम्हाला a + 2b + 2c काढायचे तर इथं लिहितो मी स्टुडंट्स काय घेतो रे a घेतो प्लस किती घेतो 2b घेतो प्लस किती आहे 2c एकाच वेळेला ते करून टाका नाही का सर्वांचं ॲडिशन आता इथं काय रे a आहे 1 0 1 5 1 2 तो काय हे मॅट्रिक्स B आहे स्टुडंट्स किती आहे 2 1 -4 आहे हे 3 5 किती आहे हे -2 आहे नाही का आता इथं बघा इथं 2b आहे ना म्हणून काय करायचं इथं 2b आहे त्यानंतर काय हे 2c आहे म्हणून तो बाहेर घ्या आणि इथं 0 2 3 -1 आणि हे 0 भेटलं तो काय हे घेतला तो काय हे 2 घेतला आणि इथं b घेतला पहा इथे हे 2 घेतलाय आणि c घेतलाय आता तुम्हाला काय करायचंय स्टुडंट्स काय करायचं आहे ह्या दोन्ही ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा प्रत्येक टर्मला 2 into 1 झाले 4 2 into 1 झाले 2 2 into 4 2 into 3 6 2 into 5 10 2 into -4 2 into -2 -4 plus 2 into 0 0 2 into 2 4 2 into 3 6 2 into किती आहे -1 आहे ना तर हे -2 हे -2 आणि हे 0 झालं इथं दोन्ही मल्टिप्लाय करून झाले दोन्ही मल्टिप्लाय करून झालं आता तुम्हाला करायचं काय सर्वांची ॲडिशन आणि कसं करतात त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड करायचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इथला पहिला झालं काय हे सर्व पहिले घेतले दुसरा एक दुसरा आणि एक दुसरा इथे काय करायचं एक तिसरा तिसरा आणि हे तिसरा आहे समजलं इथे काय करायचं 5 + 6 मायनस किती रे 2 पहिला चला दुसरा 1 + 10 2 -4 प्लस किती आहे रे 0 आहे पहा काय होतं हे 1 + 4 काय होतं 5 2 + 4 काय होतं 6 1 - 8 किती होतं -7 तो एक काम करा हे 1 + 6 काय झालं रे 7 + 7 आणि -8 म्हणजे किती झालं -1 5 + 6 11 मधून किती गेले 2 गेले किती राहते 9 राहते 1 + 10 11 मधून 2 गेले किती राहते रे 9 राहते
त्याला रोज म्हणतात. त्या रोजचं पालन करायचं. ओके, आडव्याला रो म्हणतात, उभ्याला काय म्हणतात, पालन म्हणतात. त्या रोजचं रूपांतर पालनमध्ये करायचं. तुम्हाला काय 5 काय 6 मायनस हे आडवा त्याला उभं करायचं. हे 9 हे 9 आणि हे किती रे, हे काय झालं, a + 2b + 2c चा काय झाला, ट्रान्सपोज झाला. त्याला काय म्हणायचं, इक्वेशन ही पडायचं. आता स्टुडंट्स तुम्हाला काय करायचं रे, त्यामध्ये करायचं आहे ते करायचं. मी काय करतो पहा, इथं पहा. तर हे a ट्रान्सपोज प्लस काय 2 * b ट्रान्सपोज प्लस 3 * c ट्रान्सपोज. आता आपल्याकडे a आहे a आहे a चं लगेच ट्रान्सपोज करून टाका. तुम्हाला खूप सोपं आहे. इथं a आहे पहा, हे आडव्याचं उभ्या करून टाका ना. 1 0 1 इथं काय पहा 5 1 2 ठीक आहे. बघा हे +2 झालं. आता b ट्रान्सपोज बघा, हे आडव्या रेषा येतात त्याला उभ्या करा. बघा हे 2 1 -4 हे आडव्या रेषा उभी करा. 3 5 -2 चला. बघा हे 3 या. बघा हे इथं c आहे, आडव्याला आहे, त्याला उभं करून टाका. 0 2 3 -1 -1 0. आता काय करा स्टुडंट, पहिल्या दुसरं लिहून टाका, काही करू नका. 1 2 झालं का. आता ह्या दोन याला म्हटलं 2 * 2 4 2 * 3 6 2 * 1 2 2 * 5 10 2 * 4 -8 2 * -4 -2 -4 झालं. चला ह्या 3 ची मल्टिप्लाय करा. 3 * 0 0 3 * -1 -3 3 * 2 6 3 * -1 -3 3 * 3 9 3 * 0 0. ओके, चला आता काय करा स्टुडंट, या सर्वांची ऍडिशन करून टाका. 1 + 4 पहिला हे नाही, परत हे पहिला, ओके हे पहिला, हे परत पहिला, हे दुसरा ठीक. आता हे दुसऱ्या रो मधला 0 + 2 प्लस किती रे 6 हे आणि हे. चला 1 + 10 मायनस किती रे 3. तर सर्वात दुसरी केली. त्याच्यानंतर हे बघा 1 - 8 प्लस 9. चला इथे किती आहे 2 आहे, -4 आहे, प्लस किती रे 0 आहे. राहते 2 + 6 8. इथे रे 10 + 1 11 म्हणून 3 गेले, किती राहिले परत 8 राहते. 8 अधिक 1 किती झालं रे, हे 9 अधिक 1 10 10 किती गेले 8 गेले 2 राहते. मायनस किती राहते रे 2 राहते. याला काय म्हणा, इक्वेशन 2 म्हणा. इक्वेशन 1 मध्ये किती आहे 5 9 आहे 6 9 आहे. हे दोन सारखे येत नाही, इथे का सारखे येत आहेत ना, व्हेरीफाय करा म्हणले आहे की नाही. सांगायचं therefore from equation 1 and 2 we get आपल्याला काय भेटले मित्रांनो, a + 2b + 2c its transpose is not equal to 1. a transpose plus 2 * b transpose plus 3 * c transpose असं होत नाही. ओके ठीक, क्लियर होतं. त्यांनी तुम्हाला ये दिलेला आहे प्रॉब्लेम नंबर 10 चालू आहे आपला. -1 2 1 आहे, -1 -1 0 आहे. ओके स्टुडंट्स, b है आता b काय घ्या रे, b है b. पहा काय b, तो काय 2 आहे, मॅट्रिक 1 आहे, -3 आहे, 2 आहे, -1 आणि 3 आहे पोरांनो. आता काय करा रे, त्याचा ट्रान्सपोज करा. ट्रान्सपोज करा म्हणजे काय करा, ह्या ज्या उभ्या
पे हे पहले A प्लस ट्रांसपोज ऑफ मैट्रिक्स B, मैट्रिक्स A प्लस ट्रांसपोज ऑफ मैट्रिक्स B, मैट्रिक्स A का है वह है -1 2 1, -1 0. आता ट्रांसपोज ऑफ मैट्रिक्स B होईत आहे 2 -3 -1 1 2 3. यांची ऍडिशन करा. पहिल्यात पहिला किती रे? पहिल्यात पहिला, दुसऱ्यात दुसरा, तिसऱ्यात तिसरा. काय करायचं? ऍडिशन करायचं ना. पहिला टर्म दुसरा टर्म तिसरा टर्म असं आहे की नाही. चला इथे किती आहे? -1 + 1 -1 + 2, त्यानंतर 0 + 3. ओके, यस. चला स्टुडंट्स काय होतं माहिती आहे आता? -1 + 2 म्हणजे 1, 2 - 3 म्हणजे -1, -1 म्हणजे 0, -1 + 1 म्हणजे 0, -1 + 2 म्हणजे 1, 0 + 3 म्हणजे 3. हे झालं तुमचं A + B ट्रान्सपोज. आता यांचं परत ट्रान्सपोज आहे यांचं, ठीक आहे A + B ट्रान्सपोज ब्रॅकेट्स ट्रान्सपोज. म्हणजे हे जे आन्सर आलेले ना त्याचे रोज उलट काय करायचं? कॉलम्स करायचं. हे बघा हे 1 ना -1 0 0 1 3. A + B ट्रान्सपोज X ट्रान्सपोज केला. ठीक आहे. त्याला इक्वेशन काय म्हणणार स्टुडंट्स? 1 म्हणा. आता काय करणार आहे? A ट्रान्सपोज + B. व्हॉट इज A ट्रान्सपोज? जेव्हा आपल्याकडे A आहे पहा, दिस इज A. त्याची काय करणार आहे? ह्या दे ची रोज इंटू कॉलम्स करा. -1 to 1, -1 काय झालं नाही? 0 झालं. व्हॉट इज दिस इज ट्रान्सपोज ऑफ A झालं की नाही. प्लस B घ्या. B काय आहे? 2 आहे. 2 1 -3 2 -1 3 आहे. चला आता पुढे आपल्याला काय करायचे? दोघांचं ऍडिशन करायचं आहे. काय होतं रे? -1 + 2 -1 + 1 2 -3 -1 + 2 1 -1 0 + 3. This is equal to 0 -1 + 2 म्हणजे 1, -1 + 1 म्हणजे 0, 2 - 3 म्हणजे -1, -1 + 2 म्हणजे 1, 1 - 1 म्हणजे 0, 0 + 3 म्हणजे 3. हे काय झालं रे? A ट्रान्सपोज + B. याला काय म्हणा? इक्वेशन 2 म्हणा स्टुडंट्स. किती रे? 1 0 1 0 -1 1 0 3. समजा आलं का नाही? आलं नाही. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 and 2, म्हणून फ्रॉम इक्वेशन काय घ्यायचं? फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट काय गेट होतं बघा? हे होतं A + B ट्रान्सपोज X ट्रान्सपोज इज इक्वल टू A ट्रान्सपोज + B. हे कसं आलेलं आहे? सारखं आलेलं आहे. सर्व समजलं का? लिहा बरोबर. सिमेट्रिक आणि A - A स्क्यू सिमेट्रिक. चला आता पहिले तुम्हाला इथं सोल्युशन करायचे असतात. हे दोन प्रॉब्लेम आहेत आणि हे दोन प्रॉब्लेम आहेत नाही का. तर पहिला प्रॉब्लेम घ्या. पहिल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. पहिला A घ्या. A किती आहे रे? 1 2 आहे आणि 4 आहे. हे 3 आहे, 2 आहे आणि 1 आहे. -2 -3 आणि 2 हा मॅट्रिक्स A झाला. आता ह्याचा ट्रान्सपोज काढा. ट्रान्सपोज काढा म्हणजे रोज इंटू कॉलम्स. हे रोज आहे कॉलम्स करा. हे 1 2 आणि हे 4 आहे. हे रोज आहे कॉलम्स करा. हे 3 2 1 आहे. हे रोज आहे कॉलम्स करा. -2 -3 2 आपण रोज इंटू कॉलम्स केलेलं आहे. आता काय करा स्टुडंट्स? A + ट्रान्सपोज ऑफ A काढा. A माहित आहे 1 2 4 3 2 1 -2 -3 2 हा A झाला. ट्रान्सपोज ऑफ A माहित आहे 1 3 -2 2 2
तिसरा मिळवायचा -2 + 4 -3 + 1 + 2 + 2 ओके. तर हे काय झालं रे a + a ट्रान्सपोज झालेला आहे. इथं वर लिहितो तुम्हाला दिसण्यास प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. इथं वर लिहितोय मी पहा रे 1 + 1 किती झाला स्टुडंट्स 2 झाला 2 + 2 किती झाला 4 झाला 4 - 2 2 झाला. तर काय हे 3 आहे 3 + 2 किती रे 3 + 2 5 2 + 2 4 1 - 3 - 2 -2 + 4 2 -3 + 1 -2 2 + 2 4 a plus transpose of a. याचं नाव काय पोरांनो इक्वेशन 1. त्यांचा प्रश्न कसा आहे त्यांचा प्रश्न आहे सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक ओके. म्हणजे प्रूव्ह म्हणलं ते प्रूव्ह म्हणलं तुम्हाला ते प्रूव्ह. आता सिमेट्रिक म्हणजे काय रे पोरांनो जेव्हा तुम्ही फोड हे इथं पडलं कधी हे इथं पडलं कधी हे इथं पडलं पाहिजे नाही का. इथं पण 4 यायला पाहिजे बघा बरं कसं आहे कोणतं चुकले आपलं सिमेट्रिक यायला पाहिजे ना सिमेट्रिक यायला पाहिजे म्हणजे इथं 4 यायला पाहिजे ना. 5 येतं सर तिथं 3 + 2 कुठं तिथं 3 आहे ना 2 + 3 तुम्ही ते 2 + 2 लिहिले त्यामुळे इथे किती आहे नाही पहिल्या लाईन मध्ये दुसरं इथं का सवा इथे किती आहे रे हे ना इथं खाली 2 + 2 नाही 3 + 2 ना वरच्या ह्याच्यात 2 + 3 फर्स्ट रो सेकंड कॉलम जे 2 + 2 तिथं 2 + 3 इथं का त्याच्यावर मधल्या ह्याच्यात सेकंड कॉलम आपल्याला फर्स्ट रो मधलं सेकंड त्याच्यावरचं हा तिथं 2 + 3 तुम्ही 2 + 2 केले. अच्छा त्यामुळे ते अच्छा 5 अच्छा 2 + 3 आहे तिथं 2 + 3 म्हणजे काय झालं इथं 5 झाला. तर घ्या ना व्हिडिओ सोडा थोडा वेळ हो 2 + 3 पहा इथं बोलून म्हटलं 2 + 3 आहे ते बरोबर झालं ठीक आहे. जर काय झालं तुम्ही फोड जर केले तर हे 5 हे 2 हे -2 तर हे सिमेट्रिक आहे. आता स्टुडंट्स काय करावे a - a ट्रान्सपोज a - a आहे a ट्रान्सपोज a कुठे आहे पहा हा a आहे 1 2 4 3 2 1 -2 -3 2 ओके नाही. आता a ट्रान्सपोज किती होतो रे तो का आहे पहा कुठं होतोय माहित आहे 1 3 -2 2
ए दिले तुम्हाला त्यांनी ए काय दिलेला आहे 5 2 -4 आहे 3 -7 2 आहे 4 -5 -3 आहे ओके चला स्टुडंट्स पहिले काय करा तुम्ही ए ट्रान्सपोज काढा रोची पालन करा काय 5 2 -4 रोची पालन करा 3 -7 2 रोची पालन करा 4 -5 -3 ओके आता काय करा a plus a ट्रान्सपोज a plus a ट्रान्सपोज a इक्वल टू किती आहे 5 2 -4 3 -7 2 4 -5 -3 प्लस इथे किती आहे बघा 5 3 4 इथे किती आहे 2 -7 -5 -4 2 मायनस किती आहे 3 आहे आता पहा त्यांचं ऍडिशन करा पहिल्यात पहिला 10 पहिला दुसऱ्यात दुसरा तिसरा 3 plus 2 -7 -7 2 -5 बाहर है 4 -4 -5 plus 2 -3 पहा लक्ष द्या पोरांनो इकडे लक्ष द्या काय केलं रे पहिल्यात पहिला दुसऱ्यात दुसरा तिसऱ्यात तिसरा पहिल्यात पहिला दुसऱ्यात दुसरा तिसऱ्यात तिसरा असे केले आपण 3 plus 2 5 7 -7 -14 -3 0 -3 -6 हे झालं तुमचं स्टुडंट्स काय झालं रे a plus a transpose 5 0 0 -3 it is a skew symmetric it is a symmetric matrix it is a symmetry matrix symmetric matrix a symmetric matrix आहे हे पूर्ण झालं दुसरा घ्या a minus a ट्रान्सपोज आता a काय आहे आपल्याकडे 5 आहे 2 आहे -4 आहे 3 आहे -7 आहे 2 आहे 4 आहे -5 आहे -3 a ट्रान्सपोज हे काय लिहिलं आपण बघा पहिलं माझं बघ काय लिहिलं रे 5 -4 3 -7 2 4 -5 -3 हे लिहिलं आता ट्रान्सपोज लिहायचे आपल्याला किती ट्रान्सपोज आहे रे 4 इथे किती आहे 2 -7 -5 -4 2 -3 चला त्यांचं आपण काय करा सबट्रॅक्शन करा पहिला वजा पहिला दुसरा वजा दुसरा तिसरा वजा तिसरा चला फर्स्ट मायनस फर्स्ट सेकंड मायनस मायनस प्लस थर्ड मायनस मायनस प्लस 4 बघ ना 4 मायनस मायनस प्लस -5 -2 -3 चला आता काय करा रे 5 -5 0 2 -3 -1 4 -4 -8 बरोबर आहे का रे चला पुढे बघा रे 3 -2 म्हणजे 1 7 -7 म्हणजे 0 झालं इथे किती झालं रे 7 झालं इथे किती झालं पुढे 4 + 4 किती झालं 8 झालं हे काय झालं -7 झालं हे काय झालं रे 0 झालं हे +1 -1 +8 -8 -7 +7 म्हणजे काय झालं तो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आला इट इज अ स्क्यू
11 मधले दोन्ही प्रॉब्लेम आपण काय केले सोल्व केलेले आहे. चला हे 11 अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स express the following matrices as the sum of symmetric and Skew symmetry matrix. okay Yes, yes.